काय उन्हाळा लागलाय रे. ओ जा येते बरं का मग मी जाऊन लवकर ये रे माघारी. तसा आता टाइम तर लागन ना आता पहिल्यांदा चालले तिथं तर किती वेळ लागेल? हा किती वेळ लागेल? लागन टाइम. बरं जा ये लवकर. तुम्ही घ्यायला या सांगा मग जरा उशीर झाला तर. फोन करशील ना मला. मोबाईल चाललाय का? हा मोबाईल चालवलाय हा, बॅग मध्ये चालेल. ठेवलेला आहे. ते सर काय म्हणले होते आणि बॅग नीट जपेव. नवी घेतली कालच तुला मॅडम माहितीच म्हणून. मग आता अशी लागणारच आहे मला. जा जा पळ. मी काय म्हणत होते त्यांचं पगाराचं हे काय म्हणले तर कितीपर्यंत द्या म्हणून. बघ ना आता तुझ्या हिशोबाने किती काम आहे काय. कारण गावातल्या गावात आहे म्हणलं जास्त बी नाही म्हणता यायचं. 10,000 रुपये बघायचं. इकडं बघून तिकडलं बघितलं तरी काय तवा. हा मग पटकुनी. हा बघते मग माझ्या मनाने सांगते पगार. हा बरं झालं जवळच्या जवळ काम लागतंय. लय येऊ नको का? खुश होऊ. जात. आणि डोंगणा बिंगणा दुसरी तिथं लेकरांचे मॅडम झाल्यावर. गेली गावात. कशाला? अरे ते अंगणवाडीचं ते नाही वय साहेब. हा ते म्हणले शिकलेली चांगली तिला नोकरी लागायची. जाऊन दे की मग. बरं आपलं इथलं बी काय काम नसतं तिकडलं बी होईन. 7-10 हजार रुपये दिले तरी आपलं जाऊन दे. बाई करावं बाई नाही का? बाई बरं बाई ना. बाई बाई आता तुझी बायको आता काम करणार का बाहेर? बाहेर कुठं गावात करायची तर 1.5 किलोमीटर आहे. अरे 1.5 किलोमीटर का होणार? अरे तुला माहिती का घराच्या बाहेर एकदा बाई पडली का तिला घरातलं काही घेणं देणंच नसतं. कस काय बरं? असं कस काय? आता ती उद्यापासून सकाळी उठत जाईन आंघोळ करीन हा. तिचं आवरण 9 वाजता चालला जाईन. अंगणवाडी पार 11 वाजता बरं ती. तोपर्यंत इथं काय गजा घालील काय ती? आता गदा घालली का काय घालून तुला समजणच घरामध्ये काय काय आता होते होईल हाय म्हणून. हाय की तू आहेस तर तू बी आहे. त्याला काय तवा? म्हणजे मी काही इथं काम करायला का काय? तू नको करू. आहे की. त्यारे ती सून कशासाठी करून आणली? अरे मग काम धंदाच करायचं नको काय? अरे पण काय गरज आहे तुला हातपाय नाही काम करायला? हे इकडे बघ माझी तर नाही शाळा शिकली. ती शाळा शिकलेली हुशार आहे. लागत आहे त्याच्या नशिबाने तर लागून दे की. पण आपल्या घरात आतापर्यंत बाया बाहेर कामाला गेलेल्या आहेत का? तसं तर मग विचार केला लय अवघड आहे. इतका नाही बारीक विचार करायचा. झालं तुझ्या संसाराचा आताच वाटोळ्याची सुरुवात झाली. बाई घराबाहेर पडली का विषयच संपला संसार. काय करते गाई? आता करते ना. आता काय करू मग? चांगलं आहे शेतातले काम घरचे काम. आज तू कामच करायला राह फक्त. मग आता काय करू? काय करू काय? आता काय तुझी सून कामाला जायला लागली आता काय विषयच नाही. मग आता आपल्याला आपल्या काय म्हणतात आई बापाने पाचीला पुजलेला आहे. आपल्याला नाही करावं तर कोण करीन आपलं? अगं पण मला एक सांग तू मला कॉलेजला जाऊ देत नव्हती आणि सुनाला खुशाला आता कामाला जाऊ देती. मग आता काय करू? आता काय करू नवऱ्याचं आणि बायकोचं ठरले. आपल्याला काय काय सांगता येत आहे? सांग बरं. काय म्हणता येत आहे का मधी? माझ्या वेळेस कसं बोलता येत होतं तुला? आता मग बोलायला येत होतं. आता तू ऐकण्यात होती ती ऐकण्यात नाहीये. अगं तू लाडून ठेवलंय तिला बाकी काही नाही. मग आता काय करायचं सांग बरं तूच. हा कसं काय करायचं? तुझ्या मनाने होऊन दे. आता त्या नवरा बायकोचं ठरलं मला काय म्हणता येईल का? अगं पण मी काय म्हणते लोक लय चांगले आहेत काही. गावातले लोक कसे आहेत? त्यात आपला भाऊ एवढा भोळा ती एवढी चॅप्टर दिसायला एवढी चांगली आहे. उद्या गावात जर लोकांनी तिला येड्यात काढलं मग काय करायचं? लोक आपल्याला नाव ठेवतील का तिला नाव ठेवतील? मस्त ठेवते पण आता तिला कळा ना. तिला सांगून सांगून मला कटाळा आला. पण ते तिच्या डोक्यात बसाना काय करू मी तरी मग? अगं मग तू बोल ना भावड्याला. तो बोला ना काहीतरी बायकोला. तो बाईला आणि खुशाल म्हणतो मग ती शिकलेली नाही तिला जेवली ना माकड तोंडा कुणीकडचा. काही सांगाव का नाही तुमच्या घरात? म्हणते मी आता काय म्हणायचं त्यालाच म्हणते. ती दारामध्ये बसलेलं त्याला जाऊन बोल एकदा. त्याला पाठवू इकडं. नाही त्यालाच बोलते मी. नाही तर बोले त्याला. त्याला पाठवून देते मी इकडं. दे आणि म्हणू नको मी काय म्हंटली म्हणून. नाही नाही तुझं कशाला नाव सांगू बघा आता थारा. आणि बरं मी काय म्हणते मी त्याला पाठवते इकडं त्याच्याशी बोल. तुला एक सांगते आई उडलेलं पाखरू कधी फांदीवर परत बसायला लवकर येत असतं का? नाही ना. मग तूच विचार कर याचा. पाठव मी ते त्याला पाठवून मी हा. त्याला म्हणते. चल तुला आईने बोलवलं. कार चल तू. नाही बसू द्यायच्यात लाका तुम्ही मला. चांगलं बसलं होतं उन्हा तानाचं. आणि का जरा ह्याला खुरपीत बसली. अरे बस खाली. अयो तुला मी एक सांगते. काय तू आपण तिला नको लावायचं बाबा तिकडं. काय झालं आता नाही लावायला? नको बाबा आपल्याला तरी काय नगर आहे बाबा. तुझं काय माझ्यापाशी अर्जंट काम आलं. मला वाटलं 5-50 हजार देते काय ना उष्ण टापकुळी. दिशा नाही हा कुठून द्यायची म्या नाकाचं फुगत आहे बघ की. नसं कुठून द्यायचे? पण काय होतंय जाऊन दे. नग जाऊन दे आपल्याला. नग बाबा लोक नाव ठेवतील. अरे मग कर्ज झालंय
तिचं काय माझं काय तुमचं काय सगळ्याचं मिळून फिटून ते येर खांदाचं चाललंय त्याला पैसे होते तू कर ना रात्रंदिवस काम बायकोला काय पाठवतो तू अरे तुझ्या मग घरी नाही, तू घरी बसून थांब, तू घरी बसून नाही काय तिला घरी बसून कामाला नाही? लावायचं. आज हा? सुट्टी काय अरे सुट्टीच्या दिवशी पळू तू काय ऐक, तुला सांगते तू बोळा बाबडा आहे, तुझी उब घे ना ती, तुला एकच सांगते मी आजच, कळलं का? नाही तर तुला काय करायचं ना तसं कर. सांगू ना बी रातभर सांगितलं निळभर सांगितलं तरी तुमची तीच आहे. मला पण एक वाटतंय हाय शिकलेली आता शिकायचंय कशासाठी जर नोकरीच करायची नाही तर ते शिकून काय लोणचं घालायचे का त्याचं तिला शिंग फुटले म्हणजे समजून याला तू शिकली का तू बी शिकलीस ना शिकून दिलं ना मला हा ना मग तुला ना शिकली काहीतरी कारण बी असेल मायला बी नाही शिकू द्यायला हा विचार ना काय कारण होतं हा काय बी निघत तुमचं काही बी नाही अरे तू तसं म्हणतो. अरे ती एकदा हिजा आपल्या ऐकण्यात नाही राहिलं लय बेकारी होईल. तसली नाही लाका ती लगेच कळतंय माणूस तसली नाही पण अरे थांब, आपलं लेकरू लय चांगलंय पण लोकांचं सांगता येत आहे का काही? हा हाय का आता दुसऱ्याने दगड हाणले हुकवायचं आपल्या हातात आहे का हाणणाऱ्याच्या हातात आहे अरे पण ती ही आहे ना, हा तुला कळत कसं नाही? ती देखणी दिसायला चांगली आहे, तुला कळत कसं नाही? हेच इथं चुकत होय. आहे इथं चुकत आहे आपल्या लोकांचं देखणं दिसणारा माणूस तर आता काय बोलावं आता तुम्हाला काय बोलावं नसून तुम्हाला पटत तर नाही लावेत बस का नको लावू, जाऊन दे काय ना ग आपल्या नाव. तू तर नको लावलं लय टपकोनी हे येतोय रे अरे पण चांगल्यासाठी सांगतोय तुझ्या गेली बरं थांब, लय लय चांगलं वाटतं ना पटकून जायचं ना दाजीला म्हणायचं माझ्या भावाला लय फाशी लागली 50,000 रुपये द्या पहिले देईल दिले का तू कोणचे मागच्या दिवाळीला दिलेले अरे अरे तुम्हाला देत द्या तर आमच्या नरडीला आलं हा चांगलं हुंडा. नाही तर आता ह्यांना सांगते कडे मला चांगला पगार द्यायला लागलेत म्हणून उद्यापासूनच बोलवलंय मला कामाला. अगं बाया घराला कडी कशी काय शेता बेतात गेले काय दोन्ही दार बंद आहे बघतेच इकडे असते लय आखरीतच नाही लाग काही म्हणा तुमचं आखरीतच आहे अरे तिचे जर कान उगाले ना आपल्याला छो मला कुत्र्यावानी तिचे पुढं पुढं करावं लागेल. तुला कळतच कसं नाही? चौकशीवर का ना मग खरंय खरंय रे बाबा मग काय आहे तर अहो तुम्ही इथं बसले होय हा ये आली तुम्हाला घरी शोधत होते सगळेच इकडे बसलेत घराला दोन्ही पण लावल्यात कड्या. तुझी तिकडे मीटिंग भरली की आमच्या बी इकडे मीटिंग चालू झाली आणि काय करते आ मग काय येतं म्हणजे काय काय नाही आपलं तिकडे जाऊन ती काय जाऊ दे. अहो मला तुम्हाला काय सांगायचं माहिती का आत्या मला म्हटले उद्यापासूनच कामाला येईन पगार पण चांगला देते तिथल्या इथंच. पण नग आपल्याला नग आपल्याला काय काय लागत आहे नग बाय काय नको नग नग नको जाऊ म्हणतात ते आणि काय कायला दोघीला मोकार कशाला पटाना. नोकरीन कशाला काय आपल्या घराण्यात कोण गेलंय का काय आहे? आपल्या घराने भीक मागितलं मग मागायचं काय बाई भीक चांगली आपली तर शेती कर काय कुठं कामाला काय जाते. नग- शेतीत नग जर बा लावलं आपल्याला. तर महिन्याला 50,000 कमवशील ते 10,000 काय साठी ती अहो पण ताई मला शेतातलं काहीच येत नाही. शिकून घेता येईल बाळाला काही गरज नाही कामाला जायची अवघड आहे पगार नको आपल्याला तो काय करायचं शेण काढायचं दारे धरायचे उकांड हे करायचे धुणे धुवायचे लय चांगलं आहे तसंच करीत जा तेच तेवढंच कामं पाहिजे. करायची उलट तेच चांगले असतात अहो, कसा गुंगारा हानी त्यात बायकोचा बैल कुणीकडचा अहो पण ताई चांगलं होतं इथल्या इथं मग मला दुसरे काही काम येत नाही काही नाही घरात बाई बसून तरी 6 काय- महिने लागतील काम घरचे शिकायला पण ते काय आमचं काम होऊन जाईल त्या लोकांचं काय आज आहे तर उद्या नाही आपण मी म्हणतो त्या 6 महिन्यात 10,000 जर तुला काय पडलं रे बायकोला बाहेर पाठवायचं आईला, काय खरं नाही भाऊ हानी ती काय आता ए आणत नाही बाबा तुला चांगलं सांगते सांग बाबा तू पोरगी गण चांगली पण गावातले लोक चांगले आहेत का आपल्या इथून जाते तर 4 वेळेस तुझ्या तोंडाकडे पाहत राहता मग उद्या आता काय तोंड झालं तर झाकून तुझ्यावरच येतील बोलायला हा मग काय करू तुझ्या तोंडात बादली घाली जाऊन लावीत जाऊ कामाला बादले का तिच्या तोंडात चांगलं काळ फासूस तर तिला इंडू दे ना बाहेर अरे या जगात हिच्यापेक्षा कितीतरी सुंदर बाया आहेत आणि कितीतरी चांगली त्या नोकरी सुंदर करतात बायांचं नको सांगू मी तुझ्या बायकोचं बोलतीये नका रे बाबा आपल्याला नको 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 हा तू अभि ऊस तोडलाय आणि तू आम्हाला बी बटी बिटी लावल्याशिवाय तुझ्या जीवाचे समाधान होत नाही आणि तुला बी अशा आराम तुम्ही काय मिळणार नाही उपाशी राहिले का ती भट्टीवर काम करो का ती ऊस तोडायला जाऊ तुम्ही उपाशी होते का नको जाऊ रे बघता येईन हा आणि इकडे बघ तुमचे किती हजार आहेत आमच्याने जावा येणं होईन तेव्हा काट्या कुराड्या झाल्या तरी देऊ हरकत नको मग बायकोला कामाला पाठवू नको नाही काहीच मला पट नाहीच बुवा. तुम्हाला काय करायचं काम नाही. हाय घरी या मागून. ए, या आताच पहिल्या दिवशी अशी तमका मारून गेली परत तर काय करणार आहे परत लावीन धुणं धुवायला आम्हाला असं असं आम्ही आहे तर धुणं धुवायला मग ते काय झोपीत मग खाते का काही
आता मला काय माहित झोपेत मुंग्या चावत का मुंग्या तिला चावत काय कळत तू जाय बरं इथून बायकोचा बैल कुणी करचा अरे काय नाही बैल कोण आहे ते मला चांगलं समजलंय तुझ्या बोलण्याहूनच. चालला बायको मग कसं तुरतुर चालला बाय. हा मग बघ आता त्या जायचं आता दाजीला काय फोन करीन? करून म्हणतो हे घेऊन जा, हा. आमच्या इथलं पीठ संपलंय. हम्म. मी बघाल माझं बरं झालं बाई नाही तर मला टेन्शन मग काय तर कशाला बाय मी पण जाते माझ्या घरी आता झालं माझं का बरं झालं उलट जाऊ दे